आज तिसरा दिवस आणि आमचे मित्र वाट बघतायत आणि एसटी रस्ते मोठे करा रे तुळसुलीचे बाबा तू हात जोडतो बसा काय का बोला चाललो आम्ही भजनाला ह्याच्या घराकडे आज भजन असा ह्याच्या चिकन मध्ये पाय चिकन मालवणी हो मालवणी मालवणी बोला अरे काय तर सांग ना चिकनात पाय का पाय चिकन आता गाडी पण खडी राहिली हे बघ ह्या आमच्या पक्वाईचं घर आता काय करता काय माहिती काय करता तर देवाक ठाव वडे करता का उसळ करता बघूया चला जेवा तुम्ही तीन मार नका सांग लोकेशन पाठवले लोकेशनवर येऊन सांगा. नमस्कार आम्ही आता चाललेलो आहोत भाऊच्या मित्राकडे अभिच्या घरी चाललेलो. इमर्जन्सी भजन आहे धावती भजनं घेतोय आम्ही सगळी कारण आता भरपूर असा लेट झालेला आहे आणि भजनं खूप आहेत आणि रात्र कमी आहे आमच्याकडे. तिकडे आलेलो बघू शकता साळगावमध्ये आणि आता आम्ही ते भजन करणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही केरीला जाणार आहोत. गोवा केरीला 3 भजनं आहेत आमची तिथे जाणार आहोत. तर दाखवतो तुम्हाला तिकडचे पण गणपती. आता अभिचा पण गणपती बघाल तुम्ही. बाईक आता काय बोलतेलं बोल नाही का काय रावकत नाही काय बोलतेलं किती काय झाली आता कोण आडू येत तर ते का मग वाटतं शिल्लक ठेवतील पोरगे कारण पोरगे 3 सामोसे खाऊन 3च्या घरात 3 घरात सामोसे खाऊन पेटलेत पोरगे. तेव्हा आता आम्ही इमर्जन्सीमध्ये चाललेलो आहोत धावती भजने घ्यायला. बाकी निलेश भोई साहेब काय तुम्ही काय म्हणणार त्याच्यावर चैतन्य भोईचं काय सॉरी चैतन्य परब यांचं काय आहे काय बोलायचं तर बोलून घ्या.
तर मित्रांनो, आम्ही आज गणपतीचा 3रा दिवस आणि आता उजेडलाय 4था दिवस आणि आता वाजलेत किती 6:23 म्हणजे जवळजवळ 7 वाजलेत आणि शेवटचं भजन आम्ही 8वं भजन करून आम्ही घरी चाललो. या ठिकाणी सगळ्यांची हालत खूप बेकार आहे आणि आजच्या दिवशी परत 3 वाजता आम्ही बाहेर पडणार भजनाला. आज पण आमची 6-7 भजनं आहेत आणि आजचं शेवटचं भजन आमचं खूप सुंदर होतं. आमच्या खास मित्राने बोलवलं होतं शुभम धुरी नानेलीमध्ये. आणि अशा प्रकारे आम्ही आता परतीचा प्रवास म्हणून आम्ही आता भाऊच्या घरी जाणार आहोत. आता बघूया भाऊ काय तोंडाला मारता, जावी मारल्यानंतर आपली घेऊ गई जरा शिवायची आणि तिथून मग आम्ही आमच्या घरी जाणार. आमच्यासोबत एक आमचे परम मित्र मंथनचे आरुलकर खूप बिझी असतात, म्हणजे सिलेंडर आणणे आणि काही कामं असतात त्याला, ती आणायची आहेत. त्याच्यामुळे सकाळी 6 वाजता त्यांच्या घरी सिलेंडर येतो. वेळात वेळ काढून आमच्यासाठी येते. वेळात वेळ काढून आमच्यासाठी येईल. त्यांचं शेवटच्या दिवशी 11व्या दिवशी बंगसरच्या पुलात. आणि आमचे दुसरे मानकरी म्हणजे आमचे पंढरपूरहून आलेले काका, ते आपल्या कंपनीमध्ये त्यांची स्वतःची आहे कंपनी, त्यामुळे त्यांच्या स्वतःची कंपनीमध्ये त्यांना जायचं आहे सकाळी 8 वाजता. पण ते आत्ताच मला त्यांचं बघून वाटत नाही की ते उद्या सकाळी जातील, पण तो त्यांचा भाग राहिला. दुसरी गोष्ट, इथे आम्ही चाललो भाऊच्या घरी. तर आपण आजच्या ब्लॉकला म्हणजे उद्याच्या म्हटल्यानंतर आजच्या ब्लॉकला आपण नवीन गणपती पण तुम्हाला दाखवू, भजनाची मजा काय असेल ती दाखवू. पण ही मजा फक्त तुम्हाला कोकणात अनुभवता येणार, कारण कोकणातमध्ये तुम्हाला अशी भजनं सकाळपर्यंत आणि लोक जी ऐकायला होती आता ती पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतील. गणपतीसाठी आम्ही ह्या 10 दिवस आम्ही ग्रुप केला आहे, स्वामी समर्थ कासारी भजन मंडळ. तुमचे आशीर्वाद पाहिजे, बाकी काय नको. चला मग आम्ही झोपतो, तुम्ही व्हिडिओ पहा, कारण तुमच्यासाठी सकाळ आमच्यासाठी रात्र. तर या ठिकाणी आपण आता आमचे टॅग मालवणी चॅनलचे मालक निलेश भोई साहेब, आमचे कॅमेरामॅन आणि आमचं सगळं सर्व त्यांना आता आम्ही सोडतोय. आणि आता वाटले 6 म्हणजे कंटिन्यू 7च वाजले. त्यांना आता मी सोडतोय, त्यांच्या घरी चाललोय. त्यानंतर आम्ही हे मंथन साहेबांना सोडणार. आणि हा कोण आलाय समोरून, हा कोणतरी लिकी घेऊन आला आहे, दिवाळीची तोरणं घेऊन आलाय हा कोण छत्री सकाळी सकाळी. आम्ही आता भोई साहेबांच्या घरी, म्हणजे भोई साहेबांच्या घरी जाऊची नाही गाडी, कारण साहेबांकडे फक्त लॅम्बोर्गिनी जाते, हे असले साध्या गाडी जात नाही. त्यामुळे ही गाडी तिथेच राहणार, तिथून साहेब आपली वाटचाल पुढे करणार. तर आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये परत भेटायचं आहे ह्याच गाडीमध्ये, हीच माणसं, हेच भजन, फक्त गणपती आणि एरिया वेगळा. मग भेटू आपण. ओके, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.